नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक राखले, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, राज्यात जी काही अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि राज्य शासनाने घोषणा केली होती की रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये याप्रमाणे प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याची मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासन नवीन जी आर काढून नवीन जिल्ह्यांसाठी नवीन जी आर काढत आहे आणि त्या अनुषंगाने एक नवीन जी आर आलेला आहे. या जी आरविषयी आपण आज माहिती पाहूयात. या जी आरच्या माध्यमातून जे खास करून कोकणातील काही जिल्ह्यांना रब्बी हंगामासाठी 10,000 रुपये याप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यास त्यांनी मान्यता दिलेली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे आहेत, ठाणे आहे, त्याचबरोबर पालघर हा जिल्हा आहे, त्याचबरोबर पुणे, सांगली या जिल्ह्याविषयी, तसेच नागपूरमधील वर्धा आणि छत्रपती संभाजीनगरमधील धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्याविषयी आज आपण डिटेल माहिती पाहूयात. त्या अगोदर या जिल्ह्याची थोडीशी माहिती आपण घेऊयात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती निधी आलेला आहे, त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि व्हिडिओच्या शेवटी हा निधी जो आहे किंवा हे पैसे जे आहेत रब्बी हंगामाचे 10,000 रुपये ते कसे येतील ही माहिती डिटेल आपण पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा विनंती करतो. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जी आर जो आहे 4 नोव्हेंबर 2025 रोजी महसूल आणि वन विभागांतर्गत आलेला आहे. जो काही अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती झाली होती, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी पैसे निधी मदत करण्यासाठी हा विशेष पॅकेज अंतर्गत मदत जाहीर झालेली आहे. आपण पाहू शकता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की शेतकऱ्यांचं जे काय अतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानापोटी येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे तसेच इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज म्हणून प्रति हेक्टरी अशी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत देण्याचा हा शासन निर्णय झालेला आहे. आता थेट आपण कुठल्या जिल्ह्याला किती पैसे भेटलेले आहेत ते पाहूयात. आपण पाहू शकता जे काही बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबीसाठी ही जे अनुदान भेटणार आहे ते आपण डायरेक्ट पाहूयात. जे काय रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्ह्यात जे काय जूनसाठी जे काय बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती 982 होती आणि त्यांना भेटणार आहेत 5.57 लाख. मित्रांनो, जिथं निधी लहान आहे तिथं मी लाखात सांगेल आणि जिथं निधी कोटीमध्ये मोठा असेल तिथं मी कोटीत सांगेल. रायगड जिल्ह्यातील आपण माहिती पाहिली. रायगड जिल्ह्यातील जून महिन्यातील जे काही नुकसान झालेलं होतं तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 982 आणि त्यांना 5.57 लाख इतका निधी भेटणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात माहिती पाहूया. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जूनमधली जी होती ती 560 होती आणि त्यांना 7.16 लाख इतका निधी भेटणार आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जून जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 362 आणि यांना भेटणार आहेत 5.53 लाख. आता रायगड जिल्ह्यातील आपण डबल जुलै महिन्याविषयी माहिती पाहत. रायगडमधील जुलै महिन्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 232 आणि त्यांना भेटणार आहे 6.24 लाख रुपये. रत्नागिरी जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जी होती ती होती जुलै महिन्यातली 42 आणि त्यांना भेटणार आहेत 0.31 म्हणजेच 31,000 इतकी रक्कम यावर शेतकऱ्यांना भेटणार आहेत. सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जुलैमधली होती 34 आणि यांना भेटणार आहेत 0.3 म्हणजे जवळपास 30,000 या 34 शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे. आता आपण पाहूयात ठाणे जिल्ह्याविषयी माहिती. ठाणे जिल्ह्यातील जे काय बाधित शेतकऱ्यांची संख्या जी ऑगस्टमध्ये होती ती होती 1 आणि या शेतकऱ्याला भेटणार आहेत 0.05 म्हणजे जवळपास 5,000 रुपये या एका शेतकऱ्याला भेटणार आहेत. रायगड या जिल्ह्यातील माहिती पाहूयात. रायगड या जिल्ह्याविषयी माहिती पाहत असताना रायगड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ऑगस्टमधली होती 220 आणि यांना भेटणार आहेत 8 लाख रुपये. रत्नागिरी या जिल्ह्यातील माहिती पाहत असताना रत्नागिरी या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ऑगस्टमधली होती 579 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 8.89 लाख रुपये. सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी माहिती पाहा. सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची ऑगस्टमधली संख्या होती 141 आणि या भेटणार आहे 2.56 लाख. आता आपण पालघर या जिल्ह्याविषयी सप्टेंबर या महिन्यात झालेले नुकसान पाहूया. सप्टेंबरमधील जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती प्रचंड होती. ती होती 4,95,000 पालघर या जिल्ह्यातील सप्टेंबरमधील संख्या होती 49,517. या 49,517 शेतकऱ्यांना भेटणार आहेत 13.74 कोटी रुपये. मित्रांनो, जिथं निधी मोठा असेल तिथं मी कोटीमध्ये करून सांगतो. आता आपण ठाणे जिल्ह्याविषयी माहिती पाहूया. ठाणे जिल्ह्यातील सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहिली तर ती होती जवळपास 35,676 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 9.48 कोटी. रायगड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सप्टेंबरमधली 18,578 आणि या सर्व शेतकऱ्यांना 5
82 कोटी इतका निधी भेटणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली आपण तर ती आहे सप्टेंबर महिन्यातली 1153 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे 10.39 लाख. आता सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील माहिती पहा. सिंधुदुर्गमधील सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 315 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे 7.55 लाख रुपये. आता आपण पुणे या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. पुणे या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे जून ते सप्टेंबर ती आहे 53,104 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे 23.34 कोटी. सांगली या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील 1,62,998 या 1,62,998 या शेतकऱ्यांना जी काय रब्बीसाठी 10,000 प्रति हेक्टर याप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत जी मदत आहे ती भेटणार आहे 99.20 कोटी. आता आपण पाहूयात वर्धा जिल्ह्याविषयी माहिती. वर्धा जिल्ह्यातील जे काय जून ते सप्टेंबर 2025 मधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 2,43,561 आणि या 2,43,561 शेतकऱ्यांना रब्बीसाठी 10,000 याप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जो काही निधी भेटणार आहे तो आहे 282.31 कोटी म्हणजेच 282 कोटी इतका निधी भेटणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जून ते सप्टेंबर 2025 यामधील जे काय आहे ती आहे 5,06,714 या 5,06,714 शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी 10,000 याप्रमाणे रब्बी हंगामासाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत जी काही निधी भेटणार आहे 577.54 कोटी. आता आपण लातूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. लातूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहत असताना जी काही जून ते सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती 5,19,274 आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 565.58 कोटी. आता परभणी या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. परभणी या जिल्ह्यातील जून ते सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 4,39,227 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 495.11 कोटी. अशा प्रकारे वरील सर्व जिल्ह्यांसाठी 2,072 कोटी 88,41,000 इतकी निधी भेटणार आहे. आता आपण पाहूयात हा निधी कसा भेटणार आहे. यापूर्वी जी काय अतिवृष्टीची मदत भेटलेली आहे त्याच अकाउंटला हा निधी येऊन जाईल, परंतु काही शेतकरी नवीनही यात ॲड होतील ज्यांनी सुरुवातीला अतिवृष्टी मदत न मिळण्याची 2 कारणं आहेत मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनो. एक म्हणजे तुमचं ॲग्रीस्टॅकला फार्मर आय डीची नोंद नसणं ही सर्वात प्रमुख कारण असू शकतं आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना अशी ही मुभा दिली होती की ज्यांचं फार्मर आय डी नाही त्यांनी तलाठ्यांकडे जाऊन जी काय अतिवृष्टीची नोंद आहे किंवा जो का पंचनामा आहे तो द्यायला पाहिजे होता. या दोन्हीपैकी ज्यांनी एकही केले नाही त्यांची पैसे आलेले नाहीत, परंतु आता अतिवृष्टीच्या नंतर या काही दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्यांनाही पैसे येऊन जातील अशी माहिती येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे फार्मर आय डी वगैरे राहिलेलं आहे त्यांनी काढून घ्यावं, मी अशी वारंवार मागेही विनंती केलेली होती. अशाच प्रकारे महाराष्ट्र शासनाचे नवीन अपडेट्स, शासन योजना आणि जे काय शासन निर्णय आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वरील जे काही जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तुम्ही माहिती शेअर करा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आता थांबूयात.